नमस्कार. आजचा प्रश्न आहे, माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता ह्याच्यामध्ये कर्ता आहे माधवी, कर्म आहे सफरचंद आणि क्रियापद आहे खाल्ले. तर आता फर्स्ट ऑप्शन आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते. आता जर माधवीच्या जागी आपण माधव केलं, माधवने सफरचंद खाल्ले, ओके, तरीसुद्धा काही चेंज होत नाही आहे. त्याच्यानंतर त्यांनी सफरचंद खाल्ले, यामुळे हा तर कर्तरी प्रयोग येणार नाही. त्यानंतर दुसरा आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये काय असेल की कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते. आता जर माधवीने सफरचंदाऐवजी माधवीने आंबा खाल्ला तर क्रियापद बदलले, खाल्ला झाला. याचा अर्थ हा आहे कर्मणी प्रयोग. आणि जर लगेचच ओळखायचं असेल तर आपल्याला काय आहे, माधवीने म्हणजे कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे ने, आणि खाल्ले म्हणजे हे आहे भूतकाळामध्ये. जर कर्त्याला विभक्ती प्रत्यय असेल आणि जर क्रियापदे भूतकाळात असेल तर आपण लगेच सांगू शकतो की हा आहे कर्मणी प्रयोग. ओके, तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. भाव्यप्रयोगामध्ये काय असतं की आपल्याला एखाद्या गोष्टीचा भाव समजतो किंवा क्रिया कोण करतं यावर भर नसतो, फक्त क्रिया महत्त्वाची असते. आणि अकर्मक कर्तरी तर येणारच नाही, कारण कर्ता असतो पण त्याच्यामध्ये कर्म नसते. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. थँक्यू.